Hello, students, and welcome back to our YouTube channel Math Foundation by पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये हा टॉपिक शिकणार आहोत, वर्ल्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन. तो याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं हे शिकलो. पण या व्हिडिओमध्ये आपल्याला एक वर्ड प्रॉब्लेम दिलेला असेल, त्याच्यावरून आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन बनवायचे आहे. आणि एकदा की तुमच्याकडे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आले, मग तुम्ही सिंपल आधी जशा मेथडने ते सॉल्व्ह केलेलं आहे त्या मेथडने सॉल्व्ह करायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये काय असतं की तुम्हाला ते समजायला पाहिजे. दिलेलं जे क्वेश्चन आहे ते समजून त्याच्या बेसिसवर इक्वेशन क्रिएट करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. सो आज आपण या व्हिडिओमध्ये असे दोन क्वेश्चन बघूयात. सगळ्यात आधी आपण स्टार्ट करू फर्स्ट क्वेश्चन पासून. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे, sum of two numbers is 103. If greater number is divided by smaller number, then quotient is 2 and the remainder is 19. Then find the numbers. So question वाचून तुम्हाला हे कळालं की इथं दोन नंबरची गोष्ट करताय. एक आहे ग्रेटर नंबर आणि एक आहे स्मॉलर नंबर. सो वर्ड प्रॉब्लेम मध्ये नेहमी आपल्याला कन्सिडर करायचे असतात काही गोष्टी. सो मी काय कन्सिडर करते की जो ग्रेटर नंबर आहे तो आहे माझ्याकडे एक्स आणि जो स्मॉलर नंबर आहे तो आहे वाय. सायमल्टेनियस इक्वेशन आहे, याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल लागेल. सो व्हेरिएबल लागेल म्हणून आपण एक्स आणि वाय कन्सिडर केलंय. इथपर्यंत काही डाऊट? गुड. आता आपण एक्स आणि वाय आपल्याला मिळालं. आता क्वेश्चन बघूया. क्वेश्चन मध्ये पहिलं जे सेंटेन्स ते काय होतं, सम ऑफ टू नंबर इज 103. आता आपल्याकडे टू नंबर्स तर आहेत, एक्स आणि वाय. यांची जर सम केली तर ती काय येणार, 103. सो हेच झालं आपलं इक्वेशन नंबर 1, राईट. सो बघा, एक इक्वेशन तर आपल्याला इथून मिळालं. आता दुसरा इक्वेशन काढण्यासाठी हा जो पुढचा सेंटेन्स आहे तो आपल्याला बघावा लागेल. पुढचा सेंटेन्स काय आहे, इफ ग्रेटर नंबर कोणता आहे, एक्स, इज डिवायडेड बाय स्मॉलर नंबर, देन क्वोशंट इज 2 अँड रिमाइंडर इज 19. सो ग्रेटर नंबरला जर आपण डिवाइड केलं स्मॉलर नंबरने तर त्याचा क्वोशंट 2 असतो. सो याला असं लिहितात 2y प्लस 19. सो हा फॉर्मॅट असतो की x इक्वल टू हा झाला क्वोशंट मल्टीप्लाइड बाय ज्या नंबरने आपण डिवाइड करतोय तो प्लस रिमाइंडर. आता आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे. ते इक्वेशन कसं बनणार, x ह्या 2y ला आपण इकडं घेऊ, इक्वल टू आलं 19. तो बघा, x मायनस 2y इक्वल टू 19 हे झालं इक्वेशन नंबर 2. तो इथं आपला अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सक्सेसफुली फाइंड आउट केलंय. आता सिंपल याच्या पुढे काय करायचं हे आपण ऑलरेडी शिकलोय. सो इथं आपण एलिमिनेशन मेथड यूज करू. एलिमिनेशन मेथड मध्ये काय असतो, व्हेरिएबलच्या समोरचा कॉन्स्टंट सेम पाहिजे. तुम्हाला बघून कळालं की एक्सच्या समोर पण 1 आहे आणि इथं एक्सच्या समोर पण 1 आहे, म्हणजे व्हेरिएबलच्या समोरचा कॉन्स्टंट तर सेम आहे. दुसरी गोष्ट चेक करायची की यांची साइन. आता इथं साइन काय आहे, पॉझिटिव्ह, इथं पण साइन काय आहे, पॉझिटिव्ह. सो जेव्हा सेम साइन असतात व्हेरिएबलची तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, सबट्रॅक्ट. आणि सबट्रॅक्ट करणं म्हणजे ह्या ज्या खालच्या इक्वेशन मधले सगळे साइन चेंज करायचे. सो हा प्लसचा मायनस झाला, हा मायनसचा इथं प्लस झाला आणि हा 19 प्लस होता त्याला आपण मायनस केलं. ठीक आहे, इथपर्यंत डाऊट? गुड. आता फायनली x मायनस एक्स किती होणार, 0. आणि हा जर रेड मध्ये आपण साइन दिलेले ते वापरायचे. प्लस y प्लस 2y किती होणार, 3y इक्वल टू 103 मायनस 19 जर केलं तर आन्सर येतं 84. आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण 84 डिवाइड बाय करणार 3. सो 84 डिवाइड बाय 3 जर केलं तर आन्सर येतं 28. सो फर्स्ट आपल्याला व्हेरिएबलचं आन्सर मिळालंय.
आता y इक्वल टू 28 आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकणार. ओके, सो इथं आलं x प्लस 28 इक्वल टू 103. तो सिंपल x ची व्हॅल्यू आपण काढणार. सो 103 मायनस 28 करू. सो x इक्वल टू मिळालं 75 आणि हे आपल्याला x ची व्हॅल्यू इथं मिळाली आहे. पण क्वेश्चन मध्ये आपल्याला हे विचारलेलं होतं की काय विचारलेलं होतं, आपल्याला नंबर्स फाइंड आउट करायचा होता, तो ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर. ठीक आहे, सो इथं आपण लिहिणार की जो ग्रेटर नंबर आहे जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो काय आहे, ग्रेटर नंबर इक्वल टू आलं x आणि x ची व्हॅल्यू आहे 75 आणि दुसरा कोणता नंबर होता, स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर आपण काय रिप्रेझेंट करत होतो, y ने, आणि y ची व्हॅल्यू होती 28. सो अशा पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन मिळालंय. सोपं आहे राईट. फक्त आपल्याला हे समजायला पाहिजे की तो जो वर्ड प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये दिलेलं काय आहे आणि तिथून इक्वेशन कसं शोधायचं. सो हा आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. आता आपण दुसरा प्रॉब्लेम बघू. सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे, Saily's age is 23 years more than half of the Sangram's age. 5 years ago, the sum of their ages was 55 years. Find their present ages. बघा, क्वेश्चन वाचून कळालं की याच्यात दोन गोष्टी दिलेल्या आहे, एक सायलीची एज आहे आणि एक संग्रामची एज आहे. सो पण प्रेझेंट एज त्यांनी दिलेली. सो आपण काय करू, प्रेझेंट एज ऑफ सायली दिली x आणि संग्रामची प्रेझेंट एज लिहिली y. प्रेझेंट म्हणजे काय, आजचं वय, आज काय वय आहे ते आपण इथं लिहिलंय. आता इथं काय दिलेलं आहे की सायलीचं जे एज आहे ते 23 इयर्स मोर दॅन हाफ ऑफ द संग्राम एज आहे. म्हणजे काय, सायलीचं इयर आहे x, इज म्हणजे इक्वल टू 23 मोर म्हणजे प्लस हाफ ऑफ द संग्राम्स एज. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू, हा जो रेशो आहे याला आपल्याला काढून टाकायचं, म्हणून याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. तर इथं काय आलं, 2x इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 23 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 1/2 ऑफ y. सो हा 2 आणि हा 2 कट होऊन गेला. तो फायनली आपल्याकडे आन्सर आलं 2x इक्वल टू 46 प्लस y. इक्वेशन काढायचं आहे म्हणून इथं काय येणार, इक्वेशन 2x मायनस y इक्वल टू 46 आणि हे आपल्याला मिळालेलं आहे इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, सो फर्स्ट इक्वेशन आपल्याला पहिल्या सेंटेन्स वरून मिळालं. आता पुढं काय दिलेलं आहे, 5 years ago the sum of their age was 55 years. आता मला हे सांगा की आज माझं वय x, बरोबर, सायलीचं जे वय ते होतं x. 5 वर्ष आधी किती असेल, मग x मधून 5 वर्ष मायनस करावे लागेल. सो इथं काय येणार मग, x मायनस 5. तसंच संग्रामचं एज होतं y आणि 5 वर्ष आधी काय येणार मग, 5 मायनस y. सांगितलं काय, 5 वर्ष आधीचं जे वय या दोघी वयांचं जर ऍडिशन केलं तर ते 55 आहे. तो इथं काय येणार मग, x मायनस 5 प्लस y मायनस 5 इक्वल टू आलं 55. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करू. तो x मायनस y प्लस 5 मायनस y इक्वल टू y मायनस 5 इक्वल टू 55. तो x आणि y या साईडला ठेवू, बाकीचं सगळं आपण पुढच्या साईडला घेऊ. सो हा 55, हा प्लस 5 इकडे येणार आणि सेम हा पण प्लस 5 येणार. सो इथं आलं x प्लस y इक्वल टू 55 प्लस 5 होतो 60 आणि 60 प्लस 5 होतो 65. दिस इज इक्वेशन नंबर 2.
सो 2 इक्वेशन आपल्याला इथून मिळाले. हे दोघं इक्वेशन मी स्क्रीनवर लिहिले. आता सिंपल परत एलिमिनेशन मेथडने आपण हे सॉल्व्ह करणार. आपल्याला इथं दिसतंय की हा y व्हेरिएबलच्या समोरचा कॉन्स्टंट सेम आहे. सो आपण याला सिंपल परफॉर्म करू आता. तो पहिली गोष्ट तर ही बघितली की व्हेरिएबलच्या समोरचा कॉन्स्टंट सेम आहे. दुसरी गोष्ट काय बघतो आपण? करेक्ट, साइन. साइन बघा इथं पॉझिटिव्ह आहे आणि एककडे निगेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? ॲडिशन. जेव्हा साइन डिफरंट असते तेव्हा ॲडिशन करायची. सो 2x मध्ये x ॲड केला तर तो होणार 3x. -y + y होतो 0 इक्वल टू 46 + 65 केलं तर ते येतं 111. सो 3x ची व्हॅल्यू आली 111. सो x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू मग? सिंपल डिवाइड करू. सो याच्यावरून मिळालं x इक्वल टू 37. सो x ची व्हॅल्यू तर मिळाली. आता x च्या व्हॅल्यूवरून आपण काय काढणार? y ची व्हॅल्यू. सो x इक्वल टू इथं x आहे. x इक्वल टू 37 आपण पुट केलं इक्वेशन नंबर 2 मध्ये. सो इक्वेशन 2 लिहिलं. सो इथं आलं 37 प्लस y इक्वल टू 65 आणि y इक्वल टू येणार मग 65 मायनस 37. 65 मायनस 37 किती होतं? 28. सो हे झालं आपलं y. पण क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं की फाइंड देअर प्रेझेंट एजेस. प्रेझेंट एज कोणाची फाइंड आउट करायची आहे? सायलीची आणि संग्रामची. आणि आपण ऑलरेडी लिहिलेलं होतं की सायलीची प्रेझेंट एज आहे x, म्हणजे किती आलं? 37 इयर्स. संग्रामची प्रेझेंट एज आहे y, म्हणजे संग्राम किती वर्षाचा आहे? 28 इयर्सचा आहे. अशा पद्धतीने आपण हा सेकंड वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर बुकमध्ये काही वर्ड प्रॉब्लेम्स आहे, ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा आणि प्लीज कुठेही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.